असाल मायबाप. उज्जैन, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, बनारसी, द्वारका, मथुरा सगळं केलं असेल मायबाप. पंढरी पण केली असेल. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. कुठं चाललं पाणी घेऊन? मला वाक्य कट नव्हतं करायचं. असेल काहीतरी. आई शपथ सांगते, काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही. ओन्ली इंग्लिश मिडियम असेल, कारण आम्हाला इंग्लिशची फार अट्रॅक्शन आहे. एका पाड्यावर एक मास्तरीन चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन? द बोआ तो असा असतो, फेटा बांधलेला, कवर बांधलेला. कारण तेव्हा बोआ हा डायनासोर असेल. आमच्याकडे महाराजाला बुवा म्हणतात. कुणाला? महाराजाला. तुकोबरायांना सुद्धा बुवाच म्हणायचे लोक. तुकोबरायांची बायको सुद्धा तुकोबरायांना बुवा म्हणूनच हाक मारायची भागाभागाचं. असं आमच्याकडे महाराजाला काय म्हणतात? बुवा. आणि महाराजाच्या बायकोला असं काही म्हणत नाहीत. हे एकमेव पद आहे जिथे नवऱ्याच्या बायकोला जात नाही, तर प्रत्येक नवऱ्याच्या बायकोला जातो. सरपंच, सरपंचीन. अरे तिला काही केलंच नाही तरी सरपंचीन. असू द्या. म्हणजे डॉक्टर असला डॉक्टरीन, मास्तर असला मास्तरीन, आहे की नाही? तसं आपले कुठलेच पद बायकोला जात नाही. गायकाची गायकीन कोण म्हणत नाही, पकवाजाची पकवाजीन कोण म्हणत नाही, कीर्तनकारच्या बायकोला कीर्तनकारीन कोण म्हणत, त्याला बायकोच कीर्तनकार पाहिजे. तसं महाराजाच्या बायकोला बी कोण महाराजीन म्हणत नाही. हे ज्याचं त्याचं ज्याची त्याला आहे. चला विनोदराव द्या विषयाकडे या. माप ताकद आहे. मग कौतुक आहे मला. माझा देव उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. इथं जात वित गोत कुळशिळ माता भजे का त्वरित. हा इकून गेला आणि हिकून आला. माझा प्रश्न आहे बाळा, तुला बाटली ठेवली कुठं? विठ्ठल लेकरं कीर्तनाला आले हेच खूप भाग्य आहे. कारण कीर्तनाचा मंडप साधं सुद्धा नाही. काही माणसं म्हणले ताई कीर्तनाला निघालतो पण आलो नाही. काय म्हणले ताई आलतं पण बसलं नाही. काय म्हणले ताई आलतं पण मधनच फोन आला निघून गेलो. काय म्हणले ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनात यावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही, कीर्तन कळत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुमचं पाप तुम्हाला कीर्तन कळत. मी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धावया. तथ्य लक्षात घ्या. खूप ताकद आहे पंढरीच्या या ताकद या धर्ममंडपात. मग आम्ही विचार केला, देवा आम्ही संसारिक माणसं रे, आमच्यासारख्याने जमणार आहे का? ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी प्रेत रस स्वादासी नेणे जेवी. एक वस्तू आहे मा. आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. वस्तू आहे, पदार्थ नाही. पळी हुशार आहे तुम्ही. पळी मला तुमचं सगळं गोड वाटतं, फक्त तोंड गोड वाटत नाही. मला सगळं आवडतं तुमचं. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचं नेचर, सगळ्या गोष्टी, तुमचा कर्तृत्वपणा. पण नुसतं भांडण लागावं. माझा बाप काय बेकारी नव्हतं तुझ्यासारख्या दलिंद्राच्या दारात दिलंय. लय मोठ्याची मी, फक्त माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. तुझ्या दिलंय चांगलं सगळं बघायला आलं मला. माझंच नशीब नासतं तू माझ्या पदरात पडला. आमच्या घरी काय बेक नव्हती लागली तुझ्या दारात जीव काढाया. खरंच ग माय, खरंच आपण लय श्रीमंत आहे माहिती आहे. खरंच आई शपथ माय. पण आपण श्रीमंत आहे, आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपली. आपलं धर्मशास्त्र आहे, यत्र नारीस तो पूज्यंते रमंते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा. अहो मग लक्ष्मण रामाचा. लक्ष्मण असं वाटतं या मंडपाला फाशी घ्यावी. तुम्ही आहे ना, तुम्ही असं म्हणजे असं मुद्दाम करताय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मायापासनं?
पण तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय काही काही तर अशी बसल्यात त्यांच्याकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. त्यांना काही घेणं देणंच नाही कीर्तनाविषयी. बोलत जा रे. मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का? लेट पोचताय का तिथं? असते असते होत असते वय येतावर होत असते. एकदा झटका बसल्याशिवाय कळत नसते. कसं दादा, ज्या वयात जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आणि ज्या वयात कर्तृत्व साधता आलं ना, हे वय जर निघून गेलं ना दादा, आयुष्यात सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. वय येतोपर्यंत पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही कमवून घ्यायचं. लोक ही स्वार्थी आहेत रे. ही लोक इतकी स्वार्थी आहेत ना मायबाप, कोरोनात कळलं असं. कोण कोणाला खात नाही. मला तर लय मजा आली. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. लय माजली होती लोक, लय आमच्या समोर आईट खायची, लय जिरली. करोडपती होता पण पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. तेव्हा मी त्याला सांगितलं हे खरी लायकी. मजा आली रे. करोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लईच चांगली झाली, नकट्या सुद्धा पुरी खपली. चांगल्या तर गेल्या, यात काही वादच नाही. चिचुक्या इतकं नाक. ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली. खरं सांगू, सगळं करतो रे बाळा आपण, पण सत्य विसरतो. आयुष्यातून तरुण मुलांना माझी एकच विनंती आहे, काय मजा करायची काय मस्ती करायची करा, पण ज्ञानेश्वरी वाचा. आयुष्यात तुम्हाला सत्य कळेल. ज्ञानेश्वरी वाचा. काही पोरं मला म्हणतात ताई कळत नाही. नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबारांना तुम्ही भाव इतके उपकार आहेत. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसताना आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आजपर्यंत झाली नसते. इतके उपकार आहेत आपले संतांचे आपल्यावर. पुस्तकांचं काय घेऊन बसलात रे? पुस्तकं वाचलं म्हणजे शाणा झाला. सावध संख्ये संतोषाला खोकडं पुस्तकं वाचे. पुस्तकं वाचून खोकडे शाणे होतात. ज्ञान या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची आणि आवेशे प्रकटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ही ताकद आहे. थोडं सामर्थ्य समजून घ्या. मग भलती गोष्टीकडे जाऊ नका. तेने मुक्तेचारी आपण फक्त हरिमुखे अगदी त्या पळीसारखा संसार करा. जीवे वेगू ताकद लक्षात घ्या रे मायबाप. आम्हाला जेव्हा हे समजेल ना तर वेळ निघून गेलेली नसावी.
वेळ कोणासाठी थांबत नाही. हे संतांचा उपकार समजून आम्ही पुढे यावं, लक्षात घ्यावं. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले? जागेवर आले का? हा. मार्तंडांना पाठवलंय द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला. सापडली नाही. अख्खा द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाले. मध्ये अयोध्या लागली आहे. भरतांनी पाहिलं असं काय वर त्याच्या सावलीनं अख्ख्या अयोध्या आपली बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलेलं आहे. भक्त कुणाला म्हणावं? जर माझ्या परमात्म्याने काळ पाठवलाय तर तोही मी स्वीकारावा, त्याला भक्त म्हणावं, त्याला मारुतीराया म्हणावं. तुलसीदास वर्णन करतात. श्री कुरुचरण सरोचरच निज मन मुकुर सुधारे वर्ण बुरक बिरपि मलच सुचोताय कपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति मोहि हर मुख में सविसार. काय भक्तीच्या त्या वाट्या मज दावाव्या. बाण स्वीकारला कारण रामाचं नाव आहे. कुणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती. कुठे? कुठे चाललाय? लंकेला. कशासाठी? लक्ष्मणाला शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचं आहे. नाही पोचलो तर जीव जाईल त्यांचा. बुटी सापडली नाही. पर्वत घेऊन चाललोय. कधी झालं? कसं झालं? कसं काय झालं? मला वेळ सांगा, मला काय सांगा, मला स्थिती सांगा, मला काहीतरी सांगा. वर्णन तरी करा. खूप दिवस झालं विरहामध्ये तरसतोय मी. मारुतीराय म्हणले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण माझ्याकडे आत्ता वेळ नाही. मी स्वामीच्या वचनाशी बांधलेला आहे. मला जावं लागेल. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी तिकडून आल्या. म्हणजे मारुतीराया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते, कारण सूर्यात ताकद नाही. एका पतिव्रतेच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. त्याला स्त्री म्हणायचं. इतकी ताकद आहे माय तुमच्या. आवाज एक कॉन्स्टंट आवाज राहू द्या. मग आम्ही विचार केला ज्ञानोबराया जर मुक्त्या साधायची गरज नाही तर हे योगी मुनी ऋषी ज्ञानाला कोण खातं हो? 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय आहे चांगलं महाराजांचं. 14 विद्या 64 कला पारंगत 1400 वर्षाचं 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. कारण आहे उपचता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. कारण आहे ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखद गत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. सोपं नाही हे म्हणायचं. सोपं आहे. 40 वेळा हरिपाठ पाठ केला. ती म्हणतो तू पुढं म्हण, मी मागं म्हणतो पुढचं माझं अडकत आहे. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. आजही बऱ्याच लोकांना पुढं हरिपाठ म्हणा येत नाही. पुढचा पुस्तक धरतो आणि मागचा नियम मस्त म्हणतो. लाईनीनं येतं पण पुढं गुतत. मग 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद म्हणायचं सोपं आहे, करायचं सोपं. पाठ आहेत मुखपाठ. फायदा मस्तक कुठे आहे? तो किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मैनो निरामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. त्यांनाही माहित आहे ब्रह्मदिकाची ताकद तुकोबारायांमध्ये आहे, कारण तुकोबारायांच्या नामात माझ्या विठ्ठलाचं नाम आहे. मग आम्हालाही कळून चुकावं हरिमुखे. मग कशाला तिने मुक्तिचारी? फक्त देवाची द्वारी उभा क्षण गणना करू शकत नाही एवढं पुण्य त्या
हरीच्या नामाचं आहे. आम्ही विचारलं ज्ञानोबा आम्ही संसारिक माणसं आहे, आमच्या सारख्याने जमणार आहे का? मग आम्ही विचारलं आमच्या